अधिक मासातील कमला एकादशी वर्षातून नाही तर अनेक वर्षांनी येणारी अत्यंत दुर्मिळ एकादशी। या दिवशी केलेले पूजा, जप, तप, दान अनेक पटींनी पुण्य प्राप्त करून देते। आणि एक छोटासा उपाय तुमच्या घरातील अडथळे, दारिद्र्य, दुःख आणि येणारी संकटे सर्व दूर करतील। नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। तर आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासातील अत्यंत पवित्र आणि चमत्कारी अशी कमला एकादशी जी हा अधिक महिना चालू आहे आता, आणि ह्या अधिक महिन्यामध्ये केलेल्या सेवेचे फळ हे 100 पटींनी मिळतेच। म्हणून आपण या अधिकच्या महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढ्या सेवा करणं तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। तर ह्या अधिकच्या महिन्यामध्ये आलेली ही कमला एकादशी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे। कारण कमला हे नाव माता लक्ष्मीचे असल्यामुळे आपल्याला ही एकादशी आपल्याला लक्ष्मीला समर्पित आहे। आणि अधिकच्या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो, आणि या भगवान विष्णूंच्या सेवेचे फळ हे आपल्याला अनेक पटींनी मिळते। तसे एकादशी हे वर्षातून 24 एकादशी येत असतात। आषाढी आणि कार्तिकी सोडून एकादशी ह्या दर 15 दिवसांनी ह्या एकादशी येत असतात। एकादशीचे महत्त्व हे खूप मोठे आहे। सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ असे एकादशी व्रत आहे। पांडुरंगाला एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगाला तुळशीचा हार वगैरे अर्पण करतो। पण आपल्याला ह्या अधिक मासामध्ये आलेल्या एकादशीला विष्णूंची पूजा करायची आहे। विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे। तसे तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा ही करतच असतो, पण या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करून ही पूजा करायची आहे। आणि ही कमला एकादशी त्या 27 मेला आहे। तर आपल्याला एक दुग्ध शर्करा योग असा आलेला आहे। हा योग आपल्याला चुकू द्यायचा नाही आहे। आणि या दिवशी आपल्याला सगळ्यात मोठे काम करायचे आहे, म्हणजे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। सकाळी लवकर उठून आपले घर स्वच्छ करून आपल्या दाराची, आपल्या उंबरठ्याची पूजा करून, दारासमोर रांगोळी टाकून आपल्याला आपले घर स्वच्छ करायचे आहे। आपण आपल्या देवपूजेमध्ये बाळकृष्ण किंवा रामाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल तर ती ताम्हणामध्ये काढून आपल्याला त्याचा अभिषेक करायचा आहे। पंचामृताने अभिषेक करायचा आहे। जर पंचामृताने अभिषेक करायचं शक्य नसेल तर आपण साध्या पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतो। मंडळी, ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती किंवा आपल्याकडे जी मूर्ती असेल ती ठेवून आपल्याला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे। साध्या पाण्याने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो। आणि अभिषेक करताना पुरुष सूक्ताचे पठण करायचे आहे। ते तुम्ही संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही करू शकता। आणि त्या बाळकृष्णाच्या मूर्तीची किंवा रामाच्या मूर्तीची किंवा पांडुरंगाच्या मूर्तीचा आपण अभिषेक केल्यानंतर ती ताम्हणामधून काढून आपल्याला तिची आपल्याला प्रतिष्ठा करायची आहे। आपण ती देवघरात करू शकतो किंवा वेगळ्या पाटावरती आपण ती ठेवून आपण त्याची पूजा करू शकतो। त्याला फुले अर्पण करा, पिवळी फुले अर्पण करा, पूजा करा, कापूर ओवाळा, दिवा लावा, तुपाचा दिवा लावा। आणि त्यानंतर विष्णूला अत्यंत प्रिय अशी मंजुळी वाहा। जर एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावू नये। तुळशीचे पानंसुद्धा एकादशीच्या दिवशी तोडत नाही आपण, म्हणून ते आदल्या दिवशी तोडून ठेवा। आणि एकादशीच्या दिवशी विष्णूंना, पांडुरंगाला ती मंजुळी वाहा आणि आपली पूजा पूर्ण करा। आणि त्याचबरोबर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे। विष्णूंच्या नामांची 1000 नामांची हे होते, त्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे। जर ते नसेल जमत आपल्याकडून करणे तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। या एकादशीच्या दिवशी आपल्याला होईल तेवढे आपल्याकडून सेवा करायची आहे। तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पठण करायचे आहे। ती व्यंकटेश स्तोत्राची 3 दिवसाची सेवा तुमच्याकडून जमत नसेल तर आपण एकादशीच्या दिवशी रात्रीचे 12 वाजता आपण ते 21 वेळा त्याचे पठण करू शकतो। तर ते रात्रीचे सुद्धा आपल्याकडून जमत नसेल तर आपण दिवसातून सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3ही वेळा आपण 7-7 वेळा म्हणून आपण ते करू शकतो, वाचू शकतो। जर ते आपल्याकडून एका वेळेस बसून जर आपल्याकडून शक्य होत नसेल करणे तर आपण ते 3-3 वेळा वाचून करू शकतो। श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे, एक विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करायचे आहे, राम रक्षा स्तोत्र वाचन करायचे आहे। जर विष्णू सहस्त्रनामाचे वाचन आपल्याकडून होत नसेल किंवा आपल्याला वाचता येत नसेल तर आपण ते लावून देऊन आपण श्रवण जरी केले
तरी त्याचे पुण्य आपल्याला मिळते. आणि जर तुम्हाला काही कारणास्तव पूजा जमत नसेल किंवा तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही ते पूजा करू शकत नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. जर ते तर आपण करूच शकतो. एवढ्या 10 दिवसात जर तुमच्याकडून आता अधिक मास सुरू झाला तेव्हापासून जर तुम्ही कोणत्याच सेवा करू शकले नाही आहे तर ही कमला एकादशीचं औचित्य साधून तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता. कारण या दिवशी केलेले फळ हे अनेक पटीने मिळते. तसे अधिकास अधिकतम म्हणजे या अधिकच्या महिन्यामध्ये केलेले कार्य किंवा कोणतेही सेवा दान धर्म हे आपल्याला 100 पटीने फळ मिळून देते. म्हणून आपल्याला या अधिकच्या महिन्यामध्ये जी आलेली आहे कमला एकादशी, या एकादशीला आपल्याला सगळ्या या सेवा करायच्या आहे मंडळी. आणि ह्या सेवा आपल्याला कुठेही चुकू द्यायच्या नाही. आणि गरजवंताला आपल्याला दान धर्म करायचा आहे. तर एकादशीच्या दिवशी आपण अन्नदान करत नाही. एकादशीच्या दिवशी अन्नदान न करता आपण फळांचं दान करू शकतो, गरजवंतांना फळं देऊ शकतो किंवा सुकामेव्याचे आपण दान करू शकतो. पण अन्नदान नाही करायचे आपल्याला एकादशीच्या दिवशी. आणि विष्णूची पूजा करून आपल्या घरात पूजा करून आपल्याला त्यांचं विष्णू सहस्रनामाचे वाचन करून त्यांना जे सिजनेबल फळ आहे त्या फळाचा उपहार, फळाचं नैवेद्य ठेवून किंवा जे आपण बनवतो एकादशीसाठी त्याचा हे द्यायचा आहे. आणि आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे. जर तुम्हाला उपवास शक्य होत नसेल, कारण सगळ्यांकडूनच उपवास होतो असं नाही आहे. जर तुम्हाला उपवास होत नसेल, शक्य होत असेल तर उपवास करा. जर शक्य होत नसेल तर नाही केला तरी चालेल. कारण हा मनातील भाव हा महत्त्वाचा असतो. कारण आपण जेवढ्या श्रद्धेने आणि भक्तीने आपण पूजापाठ करतो तेवढ्या पटीने त्याचे आपल्याला फळ मिळत असते. म्हणून मनातील भाव हा महत्त्वाचा असतो मंडळी. उपवास करणं शक्य झाला तरच करा, नाही तर नाही केला तरी चालेल. कमला एकादशीच्या दिवशी कमला एकादशीला दारिद्र्य नाश करणारी एकादशीसुद्धा म्हटले जाते. म्हणून त्या दिवशी आपल्याला संक्षिप्त भागवताचे पठण करायचे आहे. एका वेळी बसून जर आपण त्याचे पठण केले तर कितीही प्रखर पितृदोष असला तर तो नष्ट होतो आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळते. पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला एका बैठकीत करायचे म्हणजे 2 ते 2.5 तासात एका वेळेस बसून आपल्याला ते भागवत संक्षिप्त पारायण करायचे आहे. भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचा. त्याला पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे. त्या अध्यायाचे वाचन करा. विष्णू सहस्रनामाचे पठण करा. एकादशीचे औचित्य साधून गरजवंतांना दान करा. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा घाला आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. कारण हा अधिकच्या महिन्यामध्ये आलेला दुग्ध शर्करा योग आहे. म्हणून या महिन्यामध्ये पूजा करताना पुरुष सूक्ताचे पठण करा. कमला एकादशीला दारिद्र्य दूर करणारी एकादशी का म्हटले जाते यामागील एक पौराणिक कथा सांगते. एका गावामध्ये खूप गरीब असा एक व्यक्ती राहत होता. त्याच्याकडे खूप असे 18-20 असे दारिद्र्य होते. अन्नधान्य नव्हते. तो देवाजवळ एक दिवा लावण्यासाठी त्याच्याकडे तेलसुद्धा नव्हते. तर त्याला कोणत्यातरी एका ब्राह्मणाने अधिक मासातील कमला एकादशीचे व्रत करायला सांगितले. त्याने त्या दिवशी मनोभावे असे ते कमला एकादशीचे व्रत केले. देवाचे नामस्मरण केले, विष्णू भगवानाचे नामस्मरण केले आणि काही दिवसानंतर त्याच्या घरातील ते 18-20 दारिद्र्य हे कमी व्हायला लागले. अन्नधान्य आले. त्याचे दारिद्र्य म्हणजे कमीच झाले. म्हणून तेव्हापासून तो एकादशीचे व्रत करायला सुरू केले त्याने आणि तो भगवान विष्णूंची नित्यनेमाने सेवा करू लागला. आणि म्हणून ह्या एकादशीला दारिद्र्य दूर करणारी एकादशी असे म्हटले जाते. म्हणून ह्या अधिकच्या महिन्यामध्ये आलेल्या अधिकतम सेवेला आपल्याला अधिक असे फळ मिळवायचे आहे. म्हणून आपल्याला अधिकात अधिक अशा सेवा करायच्या आहे. आपल्याकडून जेवढे दान धर्म सेवा करणे तेवढे सेवा करायचे आहे. अशा ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला दान धर्म सोबतच विष्णू सहस्त्रनाम, रामचरित्रमानस किंवा रामचरित्रमानस जे ग्रंथांचे आपल्याकडून पारायण करणे ते करायचे आहे. आणि इथेच माझा मी व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.